झंडा हे काय अरे हे कोणी बनवलं? हे शनू कोणी बनवलं? तू बनवलं? कसं बनवलं? कसं बनवलं? कलरनी कसं बनवलं बघू? अस्मीची 26 जानेवारी रिपब्लिक डे ची शाळेतली ऍक्टिव्हिटी. टर्न कर बघू. अस्मी छान बनवलं तू. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवनीस गजाली. अवनीस गजाली मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि उद्या 26 जानेवारी आहे. सालाबाद प्रमाणे आमच्या सोसायटीची पूजा असते 26 जानेवारीला दरवर्षी. तर उद्या आमचे आत्तू काका वगैरे येणार आहेत. सगळ्यांना सुट्टी आहे रिपब्लिक डे निमित्त, म्हणून आम्ही आंबोळी चटणीचा बेत ठरवलाय. तर पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही चिकन वगैरे पाहिलं, मुशी पाहिली, त्या सगळ्यांप्रमाणे आंबोळ्या आईंच्या हातच्या खूपच छान होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण त्यासाठी काय काय साहित्य हवंय ते बघूया. 5 पेले तांदूळ आणि एक पेला उडदाची डाळ, 1 पेला पोहे. हे धुवून भिजत ठेवायचेत ना? किती? 5 ते 6 तास ठेवायचे. हा, आणि मग 5-6 तासांनी ते मिक्सरला लावायचे. ठीक आहे. हे आपण धुवून भिजत घालून ठेवूया. 1 वाटी पोहे, 1 वाटी उडदाची डाळ आणि 5 वाट्या तांदूळ. हे तांदूळ आम्ही रेशनिंगचेच घेतले. ते स्वच्छ धुवून भिजवून ठेवूया. मित्रांनो, आपण 6 तास भिजवून ठेवलेले तांदूळ, उडदाची डाळ आणि पोहे मिक्सरला व्यवस्थित एकत्र बारीक करून घेतलेत. ते आपण रात्रभर फर्मेंटेशन साठी ठेवून देऊया. मित्रांनो, आईंनी काल पीठ व्यवस्थित मिक्स करून ठेवलं होतं आणि हे बघा पीठ किती व्यवस्थित आलंय. ऍक्च्युली थंडी असल्यामुळे काल आम्ही लवकर पीठ फर्मेंट करायला ठेवलं आणि एकदम छान फर्मेंट झालंय. वरती तुम्हाला फेस दिसत असेल. आणि आता आपण आंबोळ्यांना सुरुवात करूया. तर बिडा फास्ट गॅसवर तापत ठेवलाय. बिडा तापल्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचंय. तुम्हाला दिसत असेल पीठ किती छान आलंय. आईंच्या हातच्या आंबोळ्या अख्ख्या वाडीमध्ये फेमस आहेत. अशा सॉफ्ट आंबोळ्या कोणाच्या होत नाहीत. आई केल्या का ते त्यांना 2-2 द्यायला पाहिजे अख्ख्या घरात, सगळ्यांच्या घरामध्ये. मित्रांनो, पीठ बिडावर पसरवल्यावर साधारण आपल्याला 10 सेकंद झाकण ठेवून लगेच झाकण काढायचे आणि त्यानंतर 2 सेकंदांनी आपल्याला आपली आंबोळी परतायची आहे. या पद्धतीने केल्यामुळे आंबोळ्या अगदी सॉफ्ट होतात. आपली ही आंबोळी रेडी आहे. गरम गरम बघा कशी आहे ती, एकदम सॉफ्ट. मित्रांनो, आता आपण पाहूया चटणीचे साहित्य.
त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोठ्या नारळाची अर्धी वाटी ओलं खोबरं किसलेलं, भरपूर कोथिंबीर, 5 ते 6 पोपटी हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, साधारण 7-8 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं, अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे आणि अर्धी वाटी चण्याची भाजकी डाळ. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला थोडा कढीपत्ता आणि 2 ते 3 चमचे मोहरी लागणार आहे. आता यात आपण आपलं वाटलेलं साहित्य ओतून व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि गॅस बंद करूया. या चटणीला आपल्याला कड काढायचा नाहीये. मित्रांनो, आंबोळी चटणी रेडी आहे, पण त्यासोबत आपल्याला चहा तर हवाच. चहा उकळतोय आणि आता आपण खायची तयारी करूया. अरे अस्मी कुठे गेली? आवाज येतोय कुठून तरी अस्मीचा. अवनी, अस्मी कुठे गेली ग? अस्मीचा फक्त आवाज येतो आपल्याला. आवाजच येतोय ना. शोधूया. आणि पाय कोणाचे आहेत? अरे हे मोठे आहेत, ते अस्मीचे नाही आहेत. नाही थांब, आपण एकदा बघूया. बांगड्यांचा आवाज येतोय. तर मित्रमैत्रिणींनो, इथे आपला कोकणी मेवा आंबोळी चटणी तयार आहे आणि त्यासोबत आल्याचा कडक गरम गरम चहा. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. कसं झाली टेस्ट? चांगली आहे, मस्त आहे. सॉफ्ट 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 झाली एकदम. अवनी बघ कशी सांगते ती. अवनी प्रो आहे. कोण आलाय आमच्याकडे? सर कोण आलाय? अस्मी कोण आलाय? दादा आलाय. कुठला दादा आलाय? नाव काय दादाचं? मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत आमच्या पूजेला नमस्कार करायला. आणि पूजेनिमित्त दरवर्षी इथे काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात, जसे लहान मुलांचे डान्स, संगीत खुर्ची आणि त्यानंतर शेवटी असते ते सुस्वर भजन. रुद्र, सोनू अक्षय काका कसं करत होता? या गोष्टीमुळे माझं मानसिक संतुलन असं करत होता. त्याला झोप आलेली. त्याला झोप आलेली काय? अरे अचानक
इतकं काय पडलं ना. हॅलो फ्रेंड, मी जनगण बोलते. जनगण की जय हे भारत त्यागी धाता. पंजाब थंड गुजरात मराठ द्याविन उच्चन वंग. तवजुब गाव हे तवजुब धाता. जनगण अंगद भारत व्यागी धाता. पंजाब चंद पुरा गजू गजू गुजरात मराठ द्याविन उच्चार वंग. पुढे काय नाही पुढे. जय हे जय हिंद. जय हिंद. जय हिंद.